नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, कम्प्युटर, फर्निचर, ई-बाईक, भांडी सेंटर, सलगरे, लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप, सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई-बाईकचे अधिकृत भव्य शोरूम, इलिगो कंपनीची ई-बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे, 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कम्प्युटर, ई-बाईक, भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमध्ये आढळले अनोळखी मृतदेहाने खळबळ। पांडुरंग जाधव यांची ओळख पटली। आज दिनांक 27 जुलै सकाळी 11:30च्या सुमारास सांगली शहरातील ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास मिळाली। माहिती मिळताच पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पुढील तपासणीसाठी हलवण्यात आला। मृत व्यक्तीची ओळख पांडुरंग सीताराम जाधव, वय 53, राहणार पाटणे प्लॉट, गल्ली नंबर 1 अशी पटली आहे। ते अल्फा माने यांच्या घरात भाड्याने राहत होते, मात्र अनेकदा घराबाहेरच फिरत असत। मृतदेह अनपेक्षितपणे अपार्टमेंटमध्ये आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक चौकशीत त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता लागत नव्हता, मात्र पोलीस तपासातून त्यांचा शोध घेण्यात आला असून संबंधित नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, आसिफ नदाब, राकेश शिंदे, अनिल बसरगट्टी, आप्पालाल नदाब व सदाशिव पेडेकर उपस्थित होते।